बांधकाम क्षेत्रातील 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले बिडकीन शहरातील एक विश्वसनीय नाव म्हणजे ठाणगे बिल्डर्स. ठाणगे बिल्डर्स यांच्या संभाजी रेसिडेन्सीला आज आपण भेट देणार आहोत. बिडकीन शहरातील महारेरा मान्यता प्राप्त असलेला एकमेव गृहप्रकल्प. इथे MRDA यांची परवानगी तर आहेच, तसेच जिल्हाधिकारी यांच्या NA44 निवासी परवानगी असलेला हा भव्य दिव्य प्रकल्प ठाणगे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या संभाजी रेसिडेन्सी फेज 1 आणि 2 यात 61 कुटुंब अगदी आनंदाने राहतात. सर्व सुखसुविधांनी सजलेल्या या गृहप्रकल्पाबद्दल जाणून घेऊयात इथल्या रहिवाशांकडनं. या प्रकल्पाविषयी गप्पा गोष्टी करूया. चला तर मग. नमस्कार. संभाजी रेसिडेन्सीच्या बांधकामाची काय काय वैशिष्ट्ये आहे? ठाणगे कन्स्ट्रक्शन संभाजी रेसिडेन्सी यांचे वैशिष्ट्य म्हणजे विशेष म्हणजे त्यांनी वास्तुशास्त्रानुसार बांधकाम केलेलं आहे. त्याच्यानंतर सर्वांना स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था आहे आणि विशेष म्हणजे बांधकाम त्यांचं हे उत्तम याला म्हणल्या जातील का त्यांनी सिमेंट हे उत्तम कंपनीचं वापरलेलं आहे. स्टील ह्या सर्व गोष्टी त्यांनी चांगल्या कंपनीच्या वापरण्यात आलेल्या आहेत, म्हणून हे बांधकाम विशेष मानण्यात येते. वास्तुशास्त्रानुसार बांधकाम, त्याचबरोबर उत्कृष्ट दर्जाचे सिमेंट आणि स्टीलचा वापर या बांधकामात केलाय. याचबरोबर उत्कृष्ट दर्जाचे आर्किटेक्चर यांच्या मार्फत हे अख्खं कन्स्ट्रक्शन बांधण्यात आलंय. तर मग वाट कसली बघताय? आजच आपल्या स्वप्नांचं घर नक्कीच बुक करा. घर म्हटलं तर पाणी आणि सुरक्षा या महत्त्वाच्या गोष्टी आल्याच. नमस्कार. नमस्कार. ठाणगे बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या संभाजी रेसिडेन्सीमध्ये सुरक्षेची कशी व्यवस्था केली गेली? तर मी अजय भोवर. मी मागील 1 वर्षापासून या सोसायटीमध्ये राहतो. तर यापूर्वी मी पुणे या शहरामध्ये राहत होतो. तर तिथल्या सोसायटीमध्ये एवढ्या सुविधा नव्हत्या ज्या की ठाणगे बिल्डर्स यांनी इथे उपलब्ध करून दिल्या. जसं की इथे वन गेट एंट्री अवेलेबल आहे. तसेच इथे इलेक्ट्रिकल गेट असल्याकारणाने कार्डशिवाय कोणीही आतमध्ये प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळे दुसरीकडून कुठूनही कोणीही सोसायटीमध्ये प्रवेश करू शकत नाही. तसेच 24 तास हा परिसर CCTV कॅमेऱ्याची निगराणीत आहेत. 24 तास सिक्युरिटी सुविधा उपलब्ध आहे इथे. इन जनरल सांगायचं म्हटलं तर इथे महिला व मुले 100% सुरक्षित राहू शकतात. आता तुम्ही पाहिलंच की संभाजी रेसिडेन्सीमध्ये सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली आहे, पण सर्वात मोठा मुद्दा तो म्हणजे पाणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याचा प्रश्न नेहमीच तोंड काढतो. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की संभाजी रेसिडेन्सीमध्ये पाण्याविषयी कशी काळजी घेतली जाते आणि पाण्याची कशी सोय केली गेली? पाण्याचा तर प्रॉब्लेम नाहीच मॅडम इथं काही. मी याच्या पहिले बिडकीनमध्ये राहत होतो, जिथं ग्रामपंचायतचं पाणी होतं. तिथं खूप मोठा प्रॉब्लेम होता. 7-8 दिवसाला पाणी यायचं, 10 मिनटं किंवा 15 मिनटं पाणी यायचं. पाणी आल्याच्या नंतर आम्ही मोटर बघावं तर लाईट जायची, पाणी मिळत नसं. मग त्या टेन्शनमुळे आम्ही एक असा विचार केला की आपल्याला आता नवीन घर घ्यायचं, जिथं पाण्याचा प्रश्न नाही अशा ठिकाणी जायचं. मग आम्ही असा विचार करताच मग आम्हाला संभाजी रेसिडेन्सीमध्ये ठाणगे बिल्डर्स यांचा एक फेज 2 हा प्लॅन चालू होता. आम्ही त्यांच्यावर भरोसा ठेवून आम्ही 2 वर्षापूर्वी संभाजी रेसिडेन्सीमध्ये घर घेतलं आहे. आम्हाला 7 दिवस 8 दिवस पाणी पुरण इतकं मोठं हौदा आहे. बाजूला विहिरीचं पाणी आहे, बोरचं पाणी आहे, आरोचं पाणी आहे. पाण्याचा प्रश्नच राहिला नाही. त्याच्यामुळे आम्ही सुखी आहे. ज्यांना एक वेळेस स्वप्नातील घर बनवायचं असेल त्यांनी संभाजी रेसिडेन्सीमध्ये हमखास येऊन भेट द्यावी. संभाजी रेसिडेन्सीमध्ये पाण्याची उत्तम सोय केली आहे. 1.5 लाख लिटरपेक्षा जास्त साठा असलेला हा भव्य असा हौद, त्याचबरोबर पाण्याचे ग्रामपंचायतीचे स्वतंत्र कनेक्शन, त्याचबरोबर स्वतंत्र विहीर. तर वाट कसली बघताय? आजच आपल्या स्वप्नाचं घर लवकरात लवकर बुक करा.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून माफक दरामध्ये वॉटर ATM सुद्धा इथे बसवण्यात आले. त्यामुळे 24 तास पाण्याची व्यवस्था इथे उपलब्ध होते. या प्रकल्पात अजून कुठल्या सुखसुविधांची व्यवस्था केली आहे? संभाजी रेसिडेन्सीमध्ये स्वच्छतेची संपूर्ण काळजी घेतलेली आहे. संभाजी रेसिडेन्सीसाठी स्पेशल कचरा गाडी, ड्रेनेज लाईन सारख्या महत्त्वाच्या प्रश्नाची सुद्धा सोय केलेली आहे. आणि घरासमोर पेवर ब्लॉक बसवलेले आहे आणि 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा, 30 फूट रुंदीचे सिमेंट रस्ते. नमस्कार ताई. या प्रकल्पात कुठल्या विशेष सुखसुविधा तुम्हाला इथे मिळतात? ठाणगे बिल्डर्स यांनी महिला आणि मुलींच्या आरोग्यासाठी स्वतंत्र जिम, जॉगिंग ट्रॅक आणि मुलांसाठी खेळणी, ज्येष्ठांसाठी सिटिंग बेंच अरेंज केलेला आहे. अगदी स्वच्छ, सुंदर, निसर्गरम्य परिसर आहे. वाढत्या बांधकामामुळे मोठमोठाले कन्स्ट्रक्शन शहराच्या बाहेर होतात. त्यामुळे जाणे येण्याची गैरसोय होते. पक्के रस्तेही नसतात. याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आपल्या संभाजी रेसिडेन्सीच्या लोकेशन बद्दल तुम्हाला काय वाटतं? ताई, संभाजी रेसिडेन्सी हा शहरातील सर्वात मोक्याच्या ठिकाणी आहे. जवळच कॉलेज, दवाखाना, भाजी मंडई, मुख्य बाजारपेठ अशा मूलभूत सुविधा अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. एवढा असून सुद्धा आमचा परिसर हा सुंदर, शांत आणि प्रदूषणमुक्त असा आहे. सर्वांना आवडेल अशी आमची संभाजी रेसिडेन्सी आहे. आपल्या स्वप्नांचं घर घ्यायचंय, मग कर्ज तर घ्यावंच लागेल. पण नॅशनलाइज बँकेकडून जर कर्ज मिळत नसेल तर व्याजदर पण जास्त द्यावं लागणार. पण यावर काही उपाय असेल? चला तर मग जाणून घेऊया. नमस्कार. तुम्हाला बिल्डर्सकडनं लोन प्रोसेससाठी काय मदत झाली? बिल्डरकडून लोन प्रोसेससाठी खूप मोठी मदत झालेली आहे. सर्वप्रथम मी इथे 3 वर्ष रेंटने होतो फेज 1मध्ये, आणि फेज 2मध्ये ह्यांची बांधकामाची क्वालिटी आणि पारदर्शकता बघून मी फेज 2मध्ये घर बुक केलं आहे. आणि सर्व नॅशनलाइज बँकेत ह्यांचे व्यवहार चालतात आणि लोन पण प्राप्त होतं. मलाही एकही बँकेत चक्कर न मारता माझं लोन नॅशनलाइज बँकेतच झालेलं आहे. आणि सांगायचं म्हणजे माझं वैयक्तिक लोन ही SBIमध्येच झालेलं आहे आणि त्यामुळे मला EMI खूप कमी आलेला आहे. आणि ठाणगे बिल्डर्स यांची खूप मोठी मदत झालेली आहे. बिडकीनमधले एकमेव नाव म्हणजे ठाणगे बिल्डर्स. घरासमोर असलेल्या विजेच्या उघड्या तारा, त्यामुळे वाटणारी असुरक्षितता, त्याचबरोबर नेहमी सातत्याने जाणवणारा विजेचा प्रश्न, हे सगळं मी अनुभवलंय. म्हणूनच मला तुम्हाला विचारायचंय की आपल्या रेसिडेन्सीमध्ये विजेचा प्रश्न कशा प्रकारे सोडवला गेलाय? संभाजी रेसिडेन्सीमध्ये स्वतंत्र वीज DP असल्यामुळे वारंवार लाईट जाण्या हा प्रॉब्लेम तर येतच नाही. त्याच्या व्यतिरिक्त इथं कन्सिल्ड वायरिंग केलेली असल्यामुळे उघड्यावरील तारांचाही प्रश्न नाही आहे. आणि उत्तम स्ट्रीट लाईट आहे व प्रत्येक घरात ISI मार्किंगची वायरिंग केली असल्यामुळे घरातसुद्धा आम्हाला काही आतापर्यंत प्रॉब्लेम आलेला नाही. खरं तर या सगळ्या रहिवाशांशी गप्पा मारून माझ्या मनातली उत्सुकता अजूनच वाढली. चला तर मग बघूया हे रो हाऊसेस आतून आहे तरी कसे. 2 BHK उत्तम इंटेरियर असलेले हे रो हाऊसेस. चला.
नमस्कार. आत्ता माझ्यासोबत आहेत संभाजी रेसिडेन्सीचे सर्वेसर्वा ठाणगे बिल्डर्स. नमस्कार. नमस्कार. खरं तर आम्हाला प्रत्येकालाच एक नवीन उत्सुकता आहे, कारण इतकी छान रेसिडेन्सी तुम्ही आज आम्हाला सगळ्यांच्या भेटीला आणली आहे. पण आमच्यासारखे ग्राहक ज्यांना आता नवीन घर घ्यायचं आहे, तर त्यांच्यासाठी काय नवीन ऑफर आहे? नवीन ग्राहकांना आता चिंतेचे कारण नाही. आम्ही आपल्या सेवेत पुन्हा घेऊन येत आहोत संभाजी रेसिडेन्सी फेज 3 हा गृह प्रकल्प, ज्यामध्ये आहे 47 असे भव्य रो हाऊसेस, ज्याच्यात 1 BHK 2 BHK असे 2 प्रकार आम्ही बनवले आहे. प्लस 20पेक्षा जास्त ॲम्युनिटीज आम्ही तिथं देत आहोत. चला तर मग बघूया संभाजी रेसिडेन्सी फेज 3 कसं आहे. चला. आपल्या स्वप्नातलं घर साकार करणारी एकमेव रेसिडेन्सी संभाजी रेसिडेन्सी फेज 3 मध्ये आत्ता आपण आलो आहोत. अनुभवी टीमच्या मार्गदर्शनाखाली केलेले उत्तम RCCचे बांधकाम, दर्जा आणि गुणवत्ता, कामावर वैयक्तिक लक्ष ठेवून साकार करण्यात आलेला भव्य असा गृह प्रकल्प. माझ्या मागे बघू शकता, जवळपास 90% काम पूर्ण झाले आणि लवकरच ताबा सुद्धा मिळेल. सर्व सुख सुविधांनी युक्त असलेले आपल्या स्वप्नातील घर बुक करण्यासाठी आजच ठाणगे बिल्डर्स यांना संपर्क करा. बिडकीन शहरातील एक विश्वसनीय नाव ठाणगे बिल्डर्स.